नमस्कार मंडळी. आजच्या आपल्या न्यूज अर्बन 24 यामधल्या सदराखाली आपण आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत ऍडव्होकेट कल्पना वाघमारे. नमस्कार. नमस्कार. महिला दिन विशेष असल्यामुळे आपण आज यांना इथे आमंत्रित केलं आहे आणि आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. तर आपल्याला असलेले अनेक प्रश्न, अनेक शंका कुशंका महिलांच्या बाबतीतल्या असणाऱ्या म्हणा किंवा इतरही काही असं, या महिला दिनानिमित्त अनेक शंकांचं आपलं निरसन नक्कीच मॅडमच्या माध्यमातून होईल अशी मी अपेक्षा करते. मॅडम, आपला थोडस परिचय, आपलं शिक्षण किंवा आपलं माहेर कुठलं होतं किंवा आपलं बालपण कुठलं? आपलं माझं वर्धेच, म्हणजे आधी यवतमाळला असायची माझ्या बाबांची सर्व्हिस, त्याच्यानंतर वर्धेला स्थायिक झालो 72-73 पासून, तर तेव्हापासून वर्धेतच आहे. म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे वर्धेत सर्व. हो ना. मग तुम्ही म्हणजे या वकिली क्षेत्राकडे जाण्याचा निर्णय कसा घेतला? मॅडम, मी पहिलेपासून माझं कसं आहे, म्हणजे आधी मी 10वी पर्यंत एज्युकेशन केलं. त्याच्या आधी एक एंट्रन्सच्या एक्झाम राहायच्या, म्हणजे आता तसं क्रेज वाढलेला आहे, पण आधी पण मला ते क्रेज आधीच होतं. तर मग ते विज्ञान मंचाचे एक्झाम द्यायचे, याचे द्यायचे. मग त्याच्यात मला एक ते हळूहळू कसं होतं की म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर, हे ते असं, म्हणजे एक नवीन काहीतरी क्रिएटिव्ह, आणि एक क्रेज होतं मला. ग्रॅज्युएशन नंतर होतं की नाही, मी होईल तर लॉ किंवा मग एक फिजिक्स मध्ये एक पीएचडी, एक 2च एम ठेवले होते मी. अच्छा. मग त्यापैकी वकिली हे साध्य झालं माझं. हो ना. किती वर्ष झाले तुम्हाला वकिली करून? मला नियर अबाउट 25 वर्ष कंप्लीट झाली. हो ना. हो. मध्ये मुलांमुळे गॅप गेली, पण 25 वर्ष कंप्लीट झाली. हो ना. आणि वकिलीच्या या वेगवेगळे अनुभव तुम्हाला रोज येत असतील. हो, रोज येतात. मध्ये कसे अनुभव येतात तुम्हाला? येतात, म्हणजे अनुभव म्हणायचं म्हणजे कसं, एक लॉचा एक बेसिक क्रायटेरिया असतो, एक ते प्रोव्हिजन असते, की म्हणजे प्रोव्हिजन म्हणण्यापेक्षा नियम असतात की तुमचे एखादी केस आहे, एखादी तुमचा प्रॉब्लेम आहे, तर त्या एक विशिष्ट नियमात कधी कधी नाही बसत. मग काही अपवाद असे असतात की त्याच्यातही तुम्हाला त्याच्यात रिलीफ मिळतो, म्हणजे तुम्हाला तुमचं काम होतं आणि करून द्यावं लागतं. मी सिव्हिल, क्रिमिनल सगळ्या प्रकारचं काम केलंय. कोऑपरेटिव्ह, नागपूर पण लेबर लॉ वगैरे सगळ्या प्रकारचं केलंय. म्हणजे सगळ्या व्हेरायटी केसेस. हो ना. सगळ्या लिगल केसेस हाताळता. हो, इव्हन पॉस्को पासून तर 302 वगैरे सगळ्या केलेल्या आहे. हो ना. 307, 302 सगळं केलेलं. असा एखादा अनुभव आठवतो का मॅडम, की अशी खूप वियर्ड केस आली असं तुम्हाला असं वाटलं की या केसमुळे मला असं आतून बाहेरून असं खूप त्रास झाला किंवा एका केसमध्ये खरंच रडली मी. म्हणजे एकदा असं झालं होतं ते की एक कपल होतं आर्वी तहसील मधलं, आणि तेव्हा सिनियर डिव्हिजन वर्धेला होतं. तर ते मुलांना, तो छोटा मुलगा जो होता त्या कपलचा, तर तो कॅन्सरनी मरण पावला. आणि त्याच्यामुळे मग त्या दोघांचे वाद असे व्हायचे, त्या हजबंड वाईफचे, की तुझ्या दुर्लक्षपणामुळे माझा मुलगा गेला, असं. मग असं करत करत ते कुटुंब तुटलं. आणि मुलगी जी छोटी होती, म्हणजे मोठी मुलगी जी होती त्या कपलची, ती आई घेऊन गेली. काही दिवसांनी तिच्या आई वडिलांनी विचार केला की हिला किती दिवस ठेवायचं, त्यांनी मॅरेज केलं. मग याला माहिती झालं, या व्यक्तीला, म्हणजे ठीक आहे, तिने मॅरेज केलं, दुसरं करू द्या, पण मला माझी मुलगी पाहिजे. नियम असा आहे की 8-9 वर्षाच्या पर्यंत मुलांची कस्टडी वडिलांना तर नाही मिळत, आईकडेच असते, तिचाच अधिकार आहे तो, ती आई आहे असल्यामुळे. पण मी ते 8 दिवस विचार केला की नियमात हे बसत नाही, पण काय करू. मग असं करत करत म्हटलं, त्याला पण सांगितलं होतं की असं असं नाही आहे मॅडम, काही करा, पण माझी मुलगी मला आणून द्या. तर एक DJ1 म्हणून साहेब होते आमच्या इथे, पोहेकर, आणि नंतर मग शिंदे साहेब आले. तर त्या साहेबांना मी त्यांना फक्त एकच रिक्वेस्ट केली की ठीक आहे, म्हणजे मुलगी लहान आहे, तिची कस्टडी आईजवळ, पण आईने रिमॅरेज केलेलं आहे आणि मुलगी ती सोबत न घेऊन जाता आजी आजोबांकडे ठेवली आहे.
आणि आजी आजोबा खूप म्हातारे आहे, हम्म. तिचं फ्युचर काय? बरोबर. हा, तर त्याच्यामुळे मग ते साहेबांना कसं पटलं, त्यांना ते रिअलाइज झालं की ठीक आहे, मुलगी जेमतेम 11-12 वर्षाची मुलगी आहे, आई पण सोबत नाही आहे. मग त्यांनी ते वडिलांना हे दिले. तर ती आई एवढी रडत होती, म्हणजे मला त्या मुलीला म्हणजे कसं एखादी बाळ हिसकून दुसऱ्यांच्या हातात देणं, त्या टाईप ते फिलिंग होतं. तर म्हणजे मला अक्षरशः रडायला येत होतं त्या दिवशी. आपण निवाडा चुकीचा तर नाही दिला असं वाटलं. निवाडा चुकीचा नाही दिला. कधी कधी आपण डॉक्टरकडे जातो, मुलं रडतात इंजेक्शनसाठी, पण ते त्याच्या फायद्यासाठीच असते. तर तिच्या ब्राईट फ्युचरसाठी ते निर्णय घेणं जरुरी होतं मला. हो ना. पण असे हळवे प्रसंग पण फार येतात. भरपूर भरपूर भरपूर. हो ना. तर असं होतं. यावर्षी वुमेन्स डेच्या अनुषंगाने संयुक्त राष्ट्राने 2 थीम ठेवलेले आहे. हे दरवर्षी वुमेन्स डेला ठेवण्यात येतं. तर यावर्षी पण त्यांनी 2 थीम ठेवले आहे. पहिली थीम आहे राईट्स, जस्टिस, ऍक्शन फॉर ऑल वुमेन्स अँड गर्ल्स, आणि दुसरी थीम आहे गिव्ह टू गेन, मीन्स संधी, पाठिंबा आणि साधन सामुग्री तुम्ही महिलांना उपलब्ध करून द्या, त्याचं नक्कीच सोनं त्या करतील. या अनुषंगाने संयुक्त राष्ट्राने ही थीम ठेवण्यात आलेली आहे. तर मला असं वाटतं मॅडम की खरंच या थीममुळे म्हणा किंवा काही म्हणा की महिलांना सक्षमीकरणास मदत होईल का? नक्कीच होईल. कारण तुम्ही जर आताचा ट्रेंड पाहिला तर रिझल्ट बघतो आपण 10वीचे 12वीचे एनी अदर एंट्रन्स एक्झामचे, मुलांपेक्षा मुली कितीतरी पर्सेंटेजनी पुढे असतात. आणि इव्हन असं नाही की घरी असल्यानंतर आईला मदत करतात, हे करतात, आणि पुष्कळ त्यांचं ते पाहिलं एक रिकव्हरिंग पॉवर म्हणूया किंवा पर्सेंटेज जे आहे, मार्क मिळवण्याचे पर्सेंटेज मुलांपेक्षा नक्कीच मुलींचे जास्ती असतात. आपण जे रेशो काढला त्याचा किंवा प्रपोर्शन केलं तर मुली खरं आहे हुशार आहेत. त्यांना त्यांच्या फील्ड प्रमाणे किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना संधी दिली, त्यांना एक जे काही तुम्हाला बॅकअप पाहिजे आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणू की त्यांना पाठपुरावा, साधन सामुग्री ज्याला बॅकअप म्हणतो आपण, ते जर दिलं तर नक्कीच प्रगती करतील. हो ना. आणि आज महिला कुठेच कमी नाहीये, अंतराळापर्यंत जाऊन वापस आलेल्या आहेच. त्याही इंडियन. विशेष म्हणजे कल्पना चावला सारखं एक उदाहरण आपल्याजवळ आहे, सुनीता विलियम्स असो किंवा कल्पना चावला असो किंवा अनेक महिलांचा आपल्याला इथे सहभाग दिसतो. वकील क्षेत्रात महिला म्हणून काम करताना काही वेगळ्या आव्हानांना तुम्हाला समोर जावं लागतं का? म्हणजे कोर्टरूम मध्ये म्हणा, बाररूम मध्ये म्हणा, किंवा कोर्टात प्रत्यक्षपणे असं महिला वकील म्हणून असं वाटतं का तुम्हाला असं काही? नाही, असं काही वाटत नाही. म्हणजे जसं आपण आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये इक्वेलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कायदा हा सगळ्यांसाठी, कायदा हा सर्वांसाठीच असतो. आणि प्रत्येकाला कसं त्याच्या त्याच्या क्रायटेरियानुसार त्याची जी डिमांड असेल, त्याला जो रिलीफ पाहिजे असेल, त्याच्याप्रमाणे त्याला ते सगळं मिळतं. आणि कसं आपलं म्हणजे लॉचं एक कसं एक फील्ड आहे, तुमचं सगळं डॉक्युमेंटरी चालतं आणि टेबलवर असतेच ती न्यायदेवता आंधळी पट्टी. तर त्याचा उद्देश म्हणजे अर्थ हाच आहे की जे काही घटना घडते आहे किंवा जे काही इन्सिडेंट्स होतात तेव्हा ती हजर नसते. तिच्या पुढे तुम्ही जे मांडाल त्याच्यातून ती निवडून तुम्हाला न्याय देणार. म्हणजे त्याच्यात कोणीतरी हरणार, कोणीतरी जिंकणार. पण योग्य न्याय निवाडा होतो असं आपण न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायलाच हवा, ठेवायला पाहिजे. हो. महिलांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक असणे महत्वाचे आहे का तुम्हाला असं वाटतं? आहे ना, बिलकुल आपल्याला आहे ना. पण बऱ्याचशा महिलांना याची जाणीव पण नसते. रोजच्या जीवनात की एखादी अडचण आली आहे तर इथून मी मार्ग कसा काढू, तर हे तिला मार्ग माहित नाही. म्हणजे ते एक योग्य मार्गदर्शन ही जरुरी आहे तिला त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी. किंवा तिला जर काही प्रगती करायची असेल तर माझ्याकडे कधी कधी लेडीजला कमी एज्युकेशन असतं, तिची आर्थिक अडचण असते, त्याच्यामुळे पण तिला ते मार्गदर्शन खूप आवश्यक आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये तुम्ही समतोल कसा राखता? म्हणजे मुलांचं असो, घर असो किंवा प्रत्यक्षपणे कोर्टातली कारकीर्द असो, ते तुम्ही निभावताना तुमची दमछाक होते का? नक्कीच होते दमछाक. पण म्हणजे मुलांचंही जितका त्यांना केअरिंग करायला पाहिजे पोरांची तेवढी पण झाली आहे. नंतर प्रत्येकाचा वेळ ठरवून ठेवला की सकाळी 10 ते 11 पर्यंत घराकडे पूर्ण पाहायचं, पूर्ण दिवस जो असतो संध्याकाळी 5 पर्यंत कोर्ट करायचं, आणि नंतर संध्याकाळी मग परत
म्हणजे तुम्ही असं कधी होऊ नाही दिलं की नाही. घरातले कामं ऑफिसमध्ये नाही, ऑफिस मधलं नाही. कामं घरामध्ये, नाही, असं नाही होऊ दिलं. नाही. त्याच्यामुळे तो समतोल राखता समतोल आला. राखला. हो ना. ते तुम्हाला सहज एक प्रकारच्या केसेस तुम्ही हाताळता असं तुम्हाला आता तुम्ही आम्हाला माहिती दिली. तर सगळ्यात जास्त केसेस तुमच्याकडे कशा प्रकारच्या येतात, म्हणजे असं त्यामध्ये काय कुठले प्रकार जास्त असतात? असं स्पेसिफिक हे नाही आहे, कारण मी माझी काही स्पेशालिटी ठेवली नाही. मी सिव्हिल क्रिमिनल अपीलही करते, क्रिमिनलचे एक सेशन पण चालवते अच्छा. आणि खालच्या कोर्टातलं पण काम करते आहे. वर्धा अर्बनचे बरंच काम केलं आहे मी, 15 ते 20 वर्ष कंटिन्यू सर्व्हिस दिली आहे. म्हणजे इव्हन हायकोर्ट, म्हणजे मला सांगायला एक अभिमानाने एक वाक्य म्हणायला आवडेल की 10 वर्षाच्या आधी वर्धा अर्बन हे नाव हायकोर्ट पर्यंत नेणार म्हणजे एक माझं मोठं श्रेय आहे. वा वा. म्हणजे वर्धा अर्बनचं नाव हायकोर्ट पर्यंत त्यावेळेस म्हणजे 10 वर्षाच्या आधी. हो ना. हो, 10-12. वर्धा अर्बनच्या लिगल केसेस तुम्हीच हो, घेतल्या सगळ्या. खूप म्हणजे खूप सुरुवातीपासून केल्या मी. हो ना. पण मध्ये थोडस खूप बिझी होती, हे होतं, त्याच्यामुळे माझ्याकडनं बरंच दुर्लक्षही झालं आहे. त्याच्याबद्दल म्हणजे वाटते थोडी खंत की आपण रेग्युलर पूर्ण नाही वेळ बनत. देता नाही आला तुम्हाला. वेळेचाच अभाव होता मला त्याच्यामुळे. हा ना. केसेस भरपूर होत्या पण वेळेचा अभाव. वेळेचा बरोबर. हो ना. तुम्हाला घरातून या सगळ्यांसाठी मिस्टरांचा कसा पाठिंबा लाभतो? मिस्टरांचा पाठिंबा आहे, म्हणजे एकदम असं एक्झॅक्टली नाही सांगू शकत, पण आहे, पाठिंबा आहे मला. हो ना. हो. ते पूर्ण मदत करतात तुम्हाला? तुम्ही कधी नाराज असले किंवा एखाद्या केसने तुम्हाला असं दुःख केलं झालं किंवा काही असं, म्हणजे एखाद्या केसने आपली मानसिकता कधी कधी बिघडते. हो. आपण डिस्टर्ब होतो, मेंटली डिस्टर्ब होतो, आपण त्या विचारात असतो. मग ते तुम्हाला मदत करतात का, सांगतात का समजावून वगैरे? खऱ्या अर्थाने तर मला वाटते कुटुंबाचा पाठिंबा फार महत्वाचाच ठरतो, नाही का? असतो, पण आता तो किती पर्सेंट मध्ये आहे, किती पर्सेंट मध्ये नाही आहे. पण मला एक असं म्हणायचं आहे की जर एक तुम्ही स्वतःला सक्षम समजता, या सगळ्या गोष्टीची गरज नसायला पाहिजे आणि मानसिकता ठेवू नये. अच्छा. आणि आपण पोरांना पण तसंच सांगतो की नाही, तुझा प्रॉब्लेम आहे, तूच याच्यातनं मार्ग काढ आणि तूच याच्यातून म्हणजे कसं हे करायचं, ही अडचण आहे, हा प्रश्न आहे तुझा, तू सोडव, तूच याच्या प्रश्नाचं उत्तर तू शोध. हो ना. तुम्ही खऱ्या अर्थाने म्हणजे मुलांना म्हणा, सगळ्यांना म्हणा, स्वतःलाही सक्षम केलेलं आहे त्या बाबतीत की आपण त्या अडचण आपली आहे तर आपणच त्याच्यातून मार्ग काढायचा. ठीक आहे, एका ठिकाणी आपल्याला समाधान नाही होत, दुसरीकडे जायचं. मग हे आता माझ्याकडे असं आहे की ज्याला या गोष्टीचं नॉलेज आहे त्याच्याशी डिस्कस करायचं की बा मला अशी अडचण आहे, मी काय करू. तर म्हणजे 1-2-3 जरी आपण ऑप्शन ठेवले, त्याच्यातला एक तरी ऑप्शन पटतो आपल्याला. तुम्ही वकिलीची सुरुवात केली तर आता जवळजवळ 20-21 वर्ष, 22-24 वर्ष झाले. तुम्हाला काय फरक वाटतो आता की महिलांमध्ये बऱ्यापैकी सक्षमीकरण झालं आहे का? म्हणजे 20-25 वर्ष आधीच्या महिलांना म्हणजे त्यांचं एज्युकेशन लेव्हल वाढलं, त्यांना म्हणजे कसं रोजगार मिळाला आणि प्रत्येकाच्या हक्काची झाली का? झाली. म्हणजे कोर्टात त्या येतात का? त्यांना वर्षापूर्वी म्हणजे पहिले जे केसेस लेडीजच्या केसेस असायच्या महिलांच्या, त्या फक्त खावटी आणि मेंटेनन्स वगैरे किंवा सोडचिठ्ठी अशा प्रकारच्याच राहायच्या. पण आता सगळ्या म्हणजे ज्या येणाऱ्या स्त्रीज आहे, कोणी इंजिनियर असते, कोणी डॉक्टर असते, कोणी काही असते, म्हणजे हा फरक पडला. मग ते सामंजस्याने मग आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतात. पण तुम्हाला नाही वाटत का मॅडम की गेले 20 वर्ष आधी किंवा आता घटस्फोटाचं प्रमाणही फार वाढलेलं आहे? आता प्रमाण फार वाढलंय आधीपेक्षा. त्याचं काय कारण असू शकेल? असं काय कारण म्हणण्यापेक्षा कन्सिलिएशनचा अभाव आहे, म्हणजे समजूतदारी. कन्सिलिएशन म्हणजे समजूतदारी आपण ज्याला म्हणू, तर त्याचा अभाव आहे. त्याचा अभाव म्हणजे कसा की एकदम फास्ट निर्णय घेणे किंवा हे करणे, नाही मला आता हे नाही पटत, मग त्याच्यासाठी एक वाद करणे. पण हे का पटत नाही किंवा याच्यातून कुठला मार्ग काढता येईल असा जर विचार केला तर हे बरेचसे प्रमाण थांबू शकते. म्हणजे संसार दोघांचा आहे आणि दोघांचा मिळून चालवायचा आहे, तर ठीक आहे ना. म्हणजे
दिवस निघणार, रात्र होणार, परत दिवस येणार, पण बरोबर. त्या याच्यामध्ये ऊन तर कुठे ना कुठे शरीराला लागणार. संसार हा असाच आहे. तर तेच म्हणणार की दोघांच्या समन्वयस्काने आणि समंजस्याने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. पण हा वाढणारा जो प्रमाण आहे घटस्फोटाचं हे वाढतच आहे, कमी होतच नाही. कमी व्हायला पाहिजे. त्यांनी घरं तुटतात हा. आणि छोट्या छोट्या मुलांचे कसे फ्युचर, सगळ्यात मोठं म्हणजे दोघांच्या भांडणात लहान जीवांचं नुकसान होतं. त्याचं म्हणजे जो तो भविष्यात बनायला पाहिजे, त्याचं जे फ्युचर त्याला हक्काने मिळायला पाहिजे, ते याच्यामुळे त्यांचं स्पॉइल होऊन जातं. छोट्या मुलांना व्यवस्थित मानसिक निर्माण होतो एक, आपण बघतो म्हणजे त्यांची एक मानसिकता बिघडूनच जाते. आणि मुलांना खरं तर वडिलांची तितकीच गरज असते आणि आईचीही तितकीच गरज असते. हे रथाचे दोन चाका आहे, जसं आहे चंद्र सूर्य तसे रथाचे दोन चाका आहे. मुलांना दोघांचीही गरज आहे. हो, तेवढीच गरज असते. पण ते मुलं आताची पिढी ते लक्षात घेत नाही. थोडस त्याच्याकडे थोडं जास्ती भर द्यायला पाहिजे. इव्हन आपलं जे आहे लॉचं जे फील्ड आहे, लेजिस्लेचर आहे किंवा गव्हर्नमेंट, जसं आता मध्यस्थी केंद्र वगैरे करून कौटुंबिक न्यायालय याच्या माध्यमातून बरंच हे करतात. नागपूरला सुयोग बिल्डिंग मध्ये फॅमिली कोर्ट आहे, त्याच्यात खूपदा असे प्रयत्न केले जाते त्यांना समजून सांगण्याचे, मध्यस्थी. पुन्हा बाळाला घेऊन या, त्यांना वडिलांना भेटू द्या, आईला भेटू द्या, आजीची इच्छा असेल तर आजीला लाड करू द्या, कारण तिचा नातू असल्यामुळे तिचाही तेवढा हक्क आहे. बरोबर. तर अशा ह्याच्यात बरेचसे प्रकरण सॉल्व्ह होतात. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो वाटतं. मागे नागपूरला सुयोग बिल्डिंग मध्ये एक असंच फंक्शन झालं होतं, तेव्हा मला त्यांनी बोलायला सांगितलं. मोहम्मद एच म्हणून तिथे मेन साहेब होते तिथे आणि मोरे साहेब होते. तर त्यांनी म्हणे, मॅडम तुम्ही आउट ऑफ स्टेशन आहे वर्धा, तर तुम्ही याच्यावर 2 शब्द बोला म्हणे. तर मग तेव्हा मी बोलले होते ते. हो ना. मग काय सांगितलं तुम्ही, काय मार्गदर्शन केलं? ते मार्गदर्शन हेच केलं की म्हणजे ठीक आहे, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटत तर थोडी तिला बाजूला ठेवा, तिला तिचा वेळ द्या, थोडा विचार करा, म्हणजे ती वेळ निघाल्यानंतर त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. थोडासा वेळ द्या. या महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? तुम्हाला काय वाटतं की तुमच्याकडून, म्हणजे तुम्ही या क्षेत्रात काम करत आहे, अनेक केसेस तुम्ही हाताळता, तर तुम्हाला काय वाटतं की महिलांना काय मार्गदर्शन करता येईल या अनुषंगाने? महिला दिनानिमित्त समजा सांगायचंच झालं तर एवढंच म्हणेल की महिला दिनच का, म्हणजे वर्ष का नाही, महिना का नाही, एकच दिवस का? सगळ्यात मोठा हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महिला किंवा स्त्री ही एक वस्तू किंवा एक हे नाही आहे. ती खरं पाहिलं तर आपला एक सनातन धर्म आहे आपला. सनातन धर्मापासून जर आपण पाहिलं तर स्त्रीला सर्वात जास्त महत्व दिलं आहे. बरोबर. तिला निवडण्यासाठी हे आपल्या धर्माने, सनातन धर्माने पूर्वजांनी तिला एक अधिकार दिलेला आहे. तिला तिच्या अधिकाराची जाणीव. कधी कधी होतं असं की अधिकाराचा दुरुपयोग होऊ नये, कारण कधी एकच बाजू न पाहता नाण्याच्या दुसरी पण बाजू कधीतरी पलटवून बघायची. आपण मोठमोठे पुराण पाहतो, रामायण आहे, महाभारत आहे, एका स्त्रीच्या अपमानामुळे झालाय. ते संदेश फक्त एवढंच देतात की तुम्ही स्त्रीचा रिस्पेक्ट करा, तिला सन्मानाने वागवा, तिला आदराने बोला. काही असेल असं म्हणत नाही की स्त्री नेहमीच बरोबर असते, कधी चूकही असू शकते, पण तिला तेवढ्याच आदराने, तेवढ्याच प्रेमाने तिला समजून सांगा. कारण आपण जर हे पाहिलं तर स्त्री जर पाहिलं एक वस्तू म्हणून नाही, आपण म्हणतो राधाकृष्णाचं प्रेम पाहतो. राधा आता म्हणजे काय, तर राधा म्हणजे धारा आणि कृष्ण म्हणजे एक हृदय आहे तुमचं. तर दोन्ही वस्तू कृष्णाने तेच सांगितलं की हे दोन्ही वस्तू वेगळ्या नाही आहे. तुमच्या स्त्री असो पुरुष असो, ती एकाच शरीरात वास करते. राधेशिवाय कृष्ण नाही, कृष्णेशिवाय राधा नाही. राधा म्हणजेच तुमची एक रक्ताची धारा आहे, ती तुमच्या कितीतरी 16,000 नसांमधून ती जाते. आणि कृष्ण म्हणजे एक हृदय आहे, तुमचं मन आहे, तुमची बुद्धी आहे, जे काबू ठेवतं की तुम्हाला चांगलं काय वाईट काय हे सगळं त्याच्यामध्ये हे होते. असं एक त्याचं बेसिक आहे, ते बेसिक. तर महिलांचा मान सन्मान नक्कीच व्हायला पाहिजे, अनादर करू नये असं. मॅडम, आज तुम्ही इथे आलात, तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को
और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।